नमस्कार, तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आता वाजले दुपारचे 2 आणि आम्ही आलो आहोत शाहू महाराजांचा राजवाडा बघायला। तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। तर आता वाजले दुपारचे 2। सकाळीच बघितलं तर आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं, त्यानंतर जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही आता आलो आहोत शाहू महाराजांचा राजवाडा बघायला। आणि राजवाडा बघितल्यानंतर आपण सिद्धगिरी संस्थानातलं कण्हेरी मठसुद्धा बघणार आहोत, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। आणि मला वाटतं की आतमध्ये मोस्ट ऑफ बघितलं तर मोबाईल अलाउड नसेल, पुढचं शूट होईल की नाही माहीत नाही, म्हणजे शाहू महाराजांच्या राजवाड्यांचं। पण पुढचा व्हिडिओ तुम्हाला कण्हेरी मठचा पूर्ण बघायला मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर इथे आम्ही चाललो आहेत राजवाडा बघायला आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आतमधलं काही शूट करताना आलं, मात्र बाहेर जे फोटो काढलेत ते आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। आणि आता आपण जाऊया कण्हेरी मठ बघायला। आणि आता आम्ही आलो आहोत कण्हेरी मठ बघण्यासाठी। सिद्धगिरी गार्डन हे आमचे महाराज चाललेले। हो मस्त आहे ना बैल। आणि हे बघ डायरेक्शन दिले असं जायचं। हे बघ योगा करतात बरं रोहित ते पण। अरे हा त्रिदेवी वन, मस्त अशी वेगळ्या प्रकारची फुलं आहेत तिथे। पूल आहे तिथून चालतोय वरनं, एकदम छान व्ह्यू वाटतो। एवढी मोठी क्रोकोडाईल आहे, ती मोठी क्रोकोडाईल आहे मगर। आणि या झुलत्या पुऱ्यावरून आम्ही आलेलो। पंचकर्म दिलेली आहेत वेगळ्या प्रकारची, आदाघात, गवा बस्ती।
प्रकारचे पंचकर्म इथे दिलेले आहेत. तर इथे मागे ट्रेन आहे, ट्रेनचा आस्वाद घेणार आहोत मुलांच्या जोडीला आम्ही सुद्धा. आता आमचे भाऊ गेले तिकीट काढायला. या बोगद्यातनं जाणार आहे. हाय करा सगळ्यांनी. हाय. आता आपला नंबर आहे. 2 राऊंड आहेत ना. आणि आता आमची ट्रेन आलेली आहे. आम्ही चाललो ते चल मग सुरत स्टेशन. तू बाबा बरोबर बस. तू इथे बाबा बरोबर बस. तू बाबा बरोबर बिहान त्याच्या बाबा बरोबर बसेल. हा सगळे कसे येणार निधी. कसं येणार जागा असते ना. हाय निधी हाय कर. जंगल सफारी में सबका स्वागत है. कॉल केलाय. चलो सुरत. कोणती ट्रेन आहे. सुरत झालेली आहे. स्टार्ट झाली. बघा बघा काय काय दिसतंय. इथे लाईन पण आहे बसून. हा ट्रेन मधनं बघा असं बघायला सुद्धा आहे. आणि इथे मस्त पूर्वीच्या काही शेती आदिवासी जमान्याचा तो डान्स पण आहे बघा. इथे पण टायगर आहेत बघ. टायगर आता आमचा एक राऊंड झालेला आहे. आता तुम्ही मोबाईल घ्या ना तिकडनं. लायन बघ रुईश. अरे म्युझिक आहे काय. अरे नाही खरोखरचे ते म्युझिक. एलिफंट एलिफंट एलिफंट. बाबा नीट आता घाबरशील. एलिफंट. झेब्रा पण चल. झेब्रा पण डायनासॉरला घेतलंच नाही.
याच्यासाठी लिहिलं की मुलं सांगतात ना, म्हणून त्यांनी विषारी नाव दिलं असेल. हे तर नर्सरी वाल्याकडे विकायला असतात. हे बोन्साय केलेलेच ते पिंपळ वड, तेच म्हटलं. हे पण आहे ते आकाशगंगेची सफारी पण आहे. आणि यातलं इथलं म्युझियम बघायला आम्ही आलोय. बाबा एक ग्रुप फोटो काढूया, छान येतोय. तर आजचा व्हिडिओ हा आपण इथपर्यंतच बनवलेला आहे, कारण सिद्धिगिरी म्युझियम घेतलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धिगिरी संस्थान बघितलं आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कनेरी मठ त्याचप्रमाणे बघितलं तर सिद्धिगिरी म्युझियम बघायला मिळणार आहे. तुम्ही जर कोल्हापूरला आले तर नक्की सिद्धिगिरी म्युझियमला भेट द्या, कारण खरंच खूप छान आणि बघण्यासारखं आहे. फक्त एवढंच की तुम्हाला भरपूर वेळ लागतो, इतका मोठा आहे की फिरण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. तर मग चला लवकरच भेटूया सिद्धिगिरी म्युझियमचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.